फिरायला प्रचंड आवडतं. आठवते लहानपणी आई वडील माझे अगदी प्लॅन करून वर्षाला 2 सुट्ट्या, एक आपल्या शाळेची जेव्हा सुट्टी असते मे महिन्यामध्ये आणि एक दिवाळीच्या ह्याच्यात, त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जवळपास देशातल्या प्रत्येक राज्यात गेलो आहे. अभ्यासाला जेव्हा अमेरिकेत गेलो तेव्हा अमेरिकेतले सुद्धा जी 50 राज्य आहे त्यापैकी देखील बहुतांचे राज्य, म्हणजे केवळ टुरिस्ट नाही, जिकडे टुरिस्ट नाही जात त्या ठिकाणी सुद्धा जाऊन फिरायला आवडतं. आता ऑफकोर्स राजकारणामुळे मध्ये फुल टाईम आल्यामुळे थोडाफार वेळ कमी मिळतो, पण आता सुद्धा जसा असा वेळ मिळतो तसा तसा मी फिरतो. त्यापूर्वी मी जेव्हा संघटनेचं काम फुल टाईम करत होतो, म्हणजे मी थेट निवडणूक लढलो नव्हतो, त्यावेळी तर एवढं म्हणजे मस्त असायचं, कारण मग राज्यभर मला दौरे करायला मिळायचे. आणि मग दौरे महाराष्ट्राची एक इतकं सुंदर आपलं कल्चर आहे की प्रत्येक जिल्ह्याची भाषा बदलते, जेवण बदलतं, तिकडे काहीतरी पाहायला वेगळं असतं, कुठे छान मंदिर असतं, कुठे एखादा गड किल्ला असतो, किंवा एखादं त्यांचं काही 200-300 वर्ष पुराणं एखादे प्राचीन स्थळ असतं, किंवा कुठे एखादा छान लेक असतो. त्यामुळे एकदा भाषणं झाली, दौरे झाले की मग तिकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही तिकडे फिरायला पण जायचो. माझे आता कशी मी एक बकेट लिस्ट बनवून ठेवली आहे, जसा असा वेळ मिळेल तसं तसं जायचं आहे मी.